गुरुदेव दत्त जनसेवानंद सुभाष बाप्पा महाराज की जय. गुरुवरे एकनाथ महाराज की जय. माझे नाव शुभांगी संतोष आवताडे, राहणार निळकंठ वसा, तालुका जिल्हा लातूर. माझा अनुभव असा आहे की मी भरपूर वेळेस माझ्या आरोग्याबद्दल अनुभव सांगितला आहे, पण नव्या भक्तांसाठी अनुभव सांगत आहे. मला खूप वाईट शक्तीचा त्रास होता, तो माझा त्रास सगळा कमी झाला आहे. माझ्या वाऱ्या 7 पूर्ण झाल्या आहे. मी नेमाने प्रसाद खाल्ला, महाराजांनी सांगितलं तसं माझे पारायण 8वे चालू आहे. तरी सुद्धा मी हे गुरुवारी अधून मधून येत जात असते. इथं मी सेवेला सुद्धा होते, पण मी असे निस्वार्थी आशीर्वाद देणारे महाराज संत कुठं सुद्धा पाहिले नाहीत. निस्वार्थीपणे एवढं अन्नदान करणारे, ज्या भक्तांना आल्यावर ज्याला आखरून नसत पांघरून नसत त्याची सुद्धा व्यवस्था इथं आहे. एवढा परिसर स्वच्छ आहे, तो माणूस सहज जरी झोपला तरी त्याला कुठलाच त्रास होणार नाही. आंघोळीची व्यवस्था आहे, आल्यानंतर जेवणाची व्यवस्था आहे, सकाळी नाश्त्याची व्यवस्था आहे, नाश्ता झाल्यानंतर पुन्हा दुपारी जेवणाची व्यवस्था आहे. सगळी व्यवस्था आहे. असं कोणतंच नाही की इथं नाही म्हणून नाही. महाराज बघत नाहीत की हे कुणी 10 रुपये टाकले असतील, कुणी 100 रुपये टाकले असतील, कुणाचा भेदभाव करत नाहीत. महाराज सगळ्यांना सगळा भरपूर आशीर्वाद देतात. ही असे महाराज मी कुठं सुद्धा पाहिले नाहीत. निस्वार्थीपणे इतका आशीर्वाद देणारे. मी तर असं ठरवलं होतं की आता आपल्या जीवनात काही सुद्धा सगळं संपलेलं आहे. मी अनेक ठिकाणं हिंडले, भरपूर लोकांनी पैसे घेतले. मी त्या ठिकाणाचं नाव आणि त्या लोकांचं नाव इथं घेणार नाही. मात्र मला गुण आला नाही. इथं मात्र मी काही सुद्धा दिलं नाही. फक्त भक्ती आणि श्रद्धा इतकीच ठेवली. ते महाराजाच्या आशीर्वादामुळं माझं आरोग्य व्यवस्थित आहे. मात्र माझा दुसरा अनुभव असा आहे की शेतामध्ये विहीर धरली आणि शेतामध्ये विहीर धरल्यानंतर त्या मशीनवाल्याला 3 लाख आणि वरी 3.5 लाखाला 7,000 रुपये कमी द्यायचे ठरले होते. परंतु 2 वेळेस देण्यामुळं त्याला जास्त 7,000 रुपये गेले. मग त्याला आम्ही फोन केला की बाबा जास्त आले तुमच्याकडे. हो, तो म्हणाला माणूस, हो माझ्याकडे जास्त आहेत, आज देतो उद्या देतो, असं करत करत आता 2.5 वर्ष झालं माझ्या विहिरीला. मग एका दिवशी मी बाप्पाजी मनातल्या मनात प्रार्थना केली की बाप्पा ह्या माणसाला सद्बुद्धी द्या, ह्यानं माझे 7,000 रुपये महागारी देऊ द्या. आणि दुसऱ्याकडे काही होते, बरेच जणांकडे पैसे होते, त्यांना सुद्धा सद्बुद्धी द्या. कोणाकडे 3,000 होते कुणी दिले, कोणाकडे 5,000 होते कुणी दिले. मग ह्या माणसाने सुद्धा 7,000 न देता 5,000 दिले. पण बाप्पाने म्हणले बाप्पा मी तुमच्या त्यानं 7,000 दिले तर तुमच्या दानपेटीमध्ये 1,000 रुपये टाकीन. त्यानं 5,000 दिलेत, पण तो आणखीन त्याला बाप्पा सद्बुद्ध्या देते, राहिलेले सुद्धा 2,000 टाकतात. हाच माझा अनुभव आहे आणि हाच मलकापूरचा महिमा आहे. हाच मलकापूरचा महिमा आहे.